कोणी म्हणतं रात्री कुत्री सतत रडतात, कोणी म्हणतं घरात अचानक बेचैनी वाढते, कोणी म्हणतं वाईट स्वप्न पडतात. जय जय गुरुदेव दत्त. आपण परंपरा, श्रद्धा आणि त्यामागचं लॉजिक अगदी सोप्या भाषेत समजून घेतो. आजचा विषय खूप वेगळा आहे, कारण आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल ज्याचं नाव घेतलं तरी गावाकडचे लोक थोडे शांत होतात, थोडे सावध होतात. तो विषय म्हणजे धोंड्याचा महिना. आणि या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत लोकपरंपरा, ग्रामीण समजुती आणि जुन्या कथांचा अभ्यास करणारे सागर. धन्यवाद अन्वी आणि नमस्कार मित्रांनो. खरं सांगायचं तर हा विषय फक्त भीतीचा नाही, तर आपल्या जुन्या पिढीच्या अनुभवांचा आहे. हो, कारण लहानपणी आपण अनेकदा ऐकलं असेल, धोंड्याचा महिना लागलाय, जपून रहा, नवीन कामं सुरू करू नका, रात्री उशिरा बाहेर जाऊ नका. पण हे सगळं का म्हणायचे लोक? आणि सर्वात महत्त्वाचं, हा फक्त अंधविश्वास आहे की यामागे काही मानसिक, सामाजिक किंवा आध्यात्मिक कारणं दडलेली आहेत? सर्वात आधी एक बेसिक प्रश्न, हा धोंड्याचा महिना नेमका असतो तरी काय? पसा, हा कोणत्याही पंचांगात ऑफिशियल नावाने लिहिलेला महिना नाही, पण महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये, विशेषतः जुन्या पिढीत काही विशिष्ट काळाला धोंड्याचा महिना म्हटलं जायचं. हा असा काळ मानला जायचा जिथे वातावरण जड वाटतं, कामात अडथळे येतात आणि घरात शांतता ठेवावी असं मोठे लोक सांगायचे. म्हणजे हे जास्त लोकपरंपरेतून आलेलं आहे? हो, आणि गंमत म्हणजे प्रत्येक गावात त्याचा अर्थ थोडा वेगळा आहे. काही ठिकाणी पितृपक्षाशी जोडतात, काही ठिकाणी पावसाळ्यानंतरच्या काळाशी, तर काही जण म्हणतात हा असा काळ असतो जिथे निसर्गात बदल होतात आणि माणसाच्या मनावर त्याचा परिणाम होतो. मला एक गोष्ट नेहमी क्युरियस वाटते, धोंडा हा शब्दच का? खूप इंटरेस्टिंग आहे. धोंडा म्हणजे मोठा दगड, आणि जुन्या भाषेत दगड म्हणजे अडथळा, जडपणा, थांबलेली ऊर्जा. म्हणूनच लोक म्हणायचे या काळात कामं अडकतात, भांडणं वाढतात, मनावर ताण येतो. म्हणजे सिम्बॉलिक मीनिंग आहे? हो, आणि आज सायकोलॉजीमध्ये ज्या गोष्टी आपण बोलतो त्या अनेकदा पूर्वी लोक प्रतीकांमधून सांगायचे. पण सागर, भीती इतकी का? लोक खरंच घाबरतात? कारण प्रत्येक गावात अशा कथा सांगितल्या गेल्या. त्या महिन्यात अमुक व्यक्तीचं नुकसान झालं, कोणाचं लग्न मोडलं, घरात सतत आजार झाले, आणि अशा घटना रिपीटेड झाल्या की लोकांच्या मनात त्या काळाबद्दल भीती बसली. म्हणजे कलेक्टिव्ह सायकोलॉजी? एक्झॅक्टली. जेव्हा एक समाज एखाद्या गोष्टीला अशुभ मानतो तेव्हा त्या काळात घडणारी प्रत्येक निगेटिव्ह घटना लोक लक्षात ठेवतात. पॉझिटिव्ह गोष्टी मात्र इग्नोर होतात. मला वाटतं पूर्वी प्रॅक्टिकल कारणंही असतील. हो, पूर्वी गावात पावसाळ्यानंतर रोगराई वाढायची, रस्ते खराब असायचे, अन्नसाठा कमी व्हायचा, शेतीचं टेन्शन असायचं. त्यामुळे मोठी कामं पुढे ढकलायला लोक सांगायचे. पण ते सरळ सांगण्याऐवजी त्यांनी त्याला धार्मिक आणि भावनिक रूप दिलं, कारण लोक ते जास्त सिरियसली घेत होते. आता हा सेक्शन लोकांना खूप इंटरेस्टिंग वाटणार आहे, कारण काही लोक म्हणतात धोंड्याच्या महिन्यात रात्री विचित्र गोष्टी जाणवतात. हो, आणि अशा कथा जवळजवळ प्रत्येक गावात आहेत. कोणी म्हणतं रात्री कुत्री सतत रडतात, कोणी म्हणतं घरात अचानक बेचैनी वाढते, कोणी म्हणतं वाईट स्वप्न पडतात. तुला काय वाटतं? माझ्या मते त्यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे वातावरण, दुसरं म्हणजे मन. जेव्हा तुम्ही आधीपासूनच घाबरलेले असता तेव्हा छोट्या गोष्टीही मोठ्या वाटतात. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक काय? श्रद्धा म्हणजे शांतता, संयम, प्रार्थना. अंधश्रद्धा म्हणजे भीती. जर एखादी परंपरा तुम्हाला डिसिप्लिन्ड बनवत असेल तर ती युजफुल असू शकते, पण जर ती फक्त भीती निर्माण करत असेल तर प्रश्न विचारणं गरजेचं आहे. धोंड्याच्या महिन्यात लोक काय काय टाळायचे? खूप गोष्टी. नवीन व्यवसाय, लग्न, घराचं बांधकाम, मोठे व्यवहार, रात्रीचे प्रवास, वादविवाद, आणि काही ठिकाणी तर लोक मोठ्याने हसणं किंवा सेलिब्रेशनसुद्धा कमी करायचे. हे ऐकायला खूप इंटेन्स वाटतंय. हो, पण त्यामागे वाईट काळात शांत रहा असा विचार असू शकतो. काही लोक या काळाला स्पिरिच्युअल क्लेन्झिंग पिरियड पण म्हणतात. काही परंपरांमध्ये असा विश्वास आहे की काही काळ मन शांत ठेवण्यासाठी असतात, जिथे माणूस थांबतो, विचार करतो आणि स्वतःकडे बघतो. कदाचित धोंड्याचा महिना हा तसाच सिम्बॉलिक काळ असू शकतो. आजच्या जेनरेशनला या गोष्टींमधून काय घ्यायला हवं? भीती नाही, पण ऑब्झर्वेशन. आपल्या जुन्या पिढीने काही गोष्टी अनुभवातून तयार केल्या, त्या ब्लाइंडली फॉलो करू नका, पण पूर्णपणे मॉकसुद्धा करू नका, कारण प्रत्येक परंपरेमागे काहीतरी सामाजिक किंवा मानसिक कारण असतंच. खरंच, आजची डिस्कशन ऐकून असं वाटतं की अनेकदा आपण फक्त भीती ऐकतो, पण त्यामागचं कारण समजून घेत नाही.
आणि कदाचित धोंड्याचा महिना म्हणजे वाईट शक्तींपेक्षा आपल्या मनातल्या भीतींचं प्रतीक असेल. मित्रांनो, तुम्हीही तुमच्या गावात धोंड्याच्या महिन्याबद्दल काय ऐकलंय ते कमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि अशाच परंपरा, श्रद्धा आणि त्यामागचं लॉजिक समजून घेण्यासाठी सोपी आस्थाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि स्वतःला घाबरवू नका, पण समजून घ्या. जय जय गुरुदेव दत्त. पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत. जय जय गुरुदेव दत्त.